मी माझ्या केबिनमध्ये नवीन इन्व्हेस्टिगेशनचा विचार करत होतो, ज्यासाठी त्यांनी काला सरोवर नावाच्या एका दुसऱ्या शहरात माझी बदली केली होती. तिथेच माझी ओळख ज्युनियर सब इन्स्पेक्टर वामन यांच्याशी झाली. कार तयार आहे. तुम्ही आज निघणार आहात की उद्या नितीश सर? आजच निघावं लागेल, मी म्हणालो. हे प्रकरण खूपच विचित्र होतं. दर 15 दिवसांनी एक मूल तिथून गायब होत होतं आणि ते नंतर कोणाला सापडायचं नाही. काल रात्री कमिशनरचा पुतण्या तिथून गायब झाला, म्हणून त्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आणि चौकशीसाठी मला तिथे पाठवलं. हे सगळं कोण आणि का करतंय हे शोधून काढण्यासाठी आम्हाला एका चाळीत राहावे लागले, जेणेकरून आम्हाला त्या लोकांजवळ राहता येईल ज्यांना या समस्येचा खूप त्रास होत होता. तिथे स्थिरावताच आम्ही तपास सुरू केला. मी एका स्थानिक माणसाला घटनांबद्दल विचारले. त्यात मला कळले की आतापर्यंत जवळपास 9 मुलं अगदी संशयास्पदरित्या हरवलेली आहेत, पण माझ्या मते मानवी तस्करी करणारी टोळी असावी आणि मी त्यांना काही करून शोधून काढेनच. मी पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी 3 जणांची टीम पाठवली. ते होते इन्स्पेक्टर रमेश, हवालदार विनायक आणि सब इन्स्पेक्टर साक्षी. आम्ही रोज रात्री गस्तीवर निघायचो. एके रात्री 11 वाजता आम्ही गस्त घालत होतो, तेव्हा मला साक्षीचा वायरलेसवर मेसेज आला. सर, एक लहान मुलगी तिच्या घरातून एकटीच निघून चालली आहे. असं वाटते की ती संमोहित झाली आहे. कशामुळे ते माहीत नाही, पण जणू तिच्यावर मोहिनी घातली असं वाटतंय. एका वेगळ्याच तंद्रीत आहे. मी साक्षीला पटकन म्हणालो, तिला थांबवू नको. जिथे जाते तिथे जाऊ दे. तू फक्त तिचा पाठलाग कर आणि आम्हाला अपडेट देत राहा. साक्षी सतत तिचा पाठलाग करत होती आणि वायरलेसद्वारे मला परिस्थितीबद्दल सतत अपडेट करत होती. मी इथे आमच्या टीमला अलर्ट केलं होतं आणि मी सतत वायरलेसद्वारे तिच्या संपर्कात होतो. सर, वस्तीपासून ती खूप लांब आली आहे. सेफ हाऊस आहे इथे. साक्षी, तिच्यावर लक्ष ठेव. आजूबाजूला काही हालचाली जाणवत आहेत का ते बघ. आम्ही निघालो आहोत आणि पोहोचतोय काही मिनिटात. तू फक्त तिच्यावरून नजर हटवू नकोस. हो सर, माझं लक्ष आहे तिच्यावर. इथे आजूबाजूला कोणी दिसत नाहीये सर. संपूर्ण परिसरातच कोणी नाहीये, पण मी तिच्या मागे जाते. त्या सेफ हाऊसच्या मागे बहुतेक तलाव आहे. जाते सर, तिथेच. बोलता बोलता अचानक वायरलेस डिव्हाइस बंद झाले. आम्हाला पोहोचायला अजून काही मिनिटं तरी लागणार होती. मी कारचा वेग वाढवला. तिथे पोहोचलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. ना ती लहान मुलगी दिसत होती, ना सब इन्स्पेक्टर साक्षी. आम्ही तलावाच्या परिसरात शोध घेतला, पण हाती काहीच लागलं नाही. वेळ न घालवता एका स्थानिकांच्या मदतीने तिथल्या स्थानिक जलतरणपटूंना बोलावलं, जेणेकरून ते तलावाच्या आत शोध घेऊ शकतील. पण हे काम करायला कोणीही धजावत नव्हतं. काय तर म्हणे हा एक शापित तलाव आहे. खूप समजल्यावर आणि जास्तीचे पैसे देऊ केल्यावर ते तयार झाले, पण तासाभराच्या शोधानंतरही काहीच हाती लागले नाही. शेवटी मुख्य कार्यालयाला कळवण्यासाठी मी त्या सेफ हाऊसमध्ये आलो आणि समोर पाहून मला धक्काच बसला. सब इन्स्पेक्टर साक्षी नकळत जमिनीवर पडली होती. ती पूर्णपणे ओली झाली होती. तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिची शुद्ध हरपली होती. काय झालं काही कळायला मार्ग नव्हता, पण ती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तिला घेऊन आम्ही तिथल्या रुग्णालयात आलो. तपासणी झाली आणि डॉक्टर म्हणाले, ती बरी आहे, पण मला वाटतंय की तिला काहीतरी दिसले, ज्यामुळे तिला जबर मानसिक धक्का बसलाय. आता ती शुद्धीवर येण्याची वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता, कारण ती सांगू शकणार होती
की तिच्यासोबत नक्की काय घडलंय. याआधी मी अशा केसेस सॉल्व्ह केल्या होत्या, पण या केसबाबत काही वेगळ्याच गोष्टी घडत होत्या. काही वेळानंतर ती शुद्धीवर आली आणि नर्सने आम्हाला आत बोलावले. इन्स्पेक्टर साक्षी खूप घाबरली होती, पण आता अजून थांबून चालणार नव्हतं, कारण या केसचा सोक्षमोक्ष लावायचाच होता. मी तिला विचारायला सुरुवात केली आणि ती बोलू लागली. सर, मला माहित नाही मी नक्की काय पाहिलं, पण मी त्या मुलीच्या मागे तलावाजवळ चालत गेले. ती मुलगी तलावाच्या पाण्याजवळ आली आणि कुठून तरी एक प्राणी आला तिथे. अंधार असल्यामुळे मला नीट दिसत नव्हतं ते काय आहे ते, पण ते हळूहळू चालत आलं आणि त्या मुलीजवळ येऊन उभं राहिलं. नंतर ती मुलगी त्याच्या मागे चालू लागली. हळूहळू चालत ते जे काही होतं ते सेफ हाऊसमध्ये घेऊन गेलं. आणि इतकं बोलून सब इन्स्पेक्टर साक्षी पुन्हा बेशुद्ध पडली. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. या तलावात किंवा तिथल्या परिसरात नक्कीच काहीतरी गडबड आहे. आमच्या टीममधला एक सदस्य तिथेच रुग्णालयात थांबला आणि बाकीची टीम घेऊन मी सेफ हाऊसला आलो. आजची रात्र तिथेच काढायची होती. त्या मुलीला शोधायचं होतं. खूप रात्र झाली होती. बराच वेळ शोधून झाला. बहुतेक 2:30 वाजून गेले असावेत. आधीच केसचं टेन्शन आणि त्यातही धावपळ. माझ्या टीमला काही वेळ मी झोपायला सांगितलं. टेन्शन असल्यामुळे मला काही झोप लागणार नव्हती, म्हणून मी बाहेरच बसून होतो. तितक्यात अचानक वामनच्या खोलीतून जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी जाऊन दरवाजा वाजवला, पण तो उघडत नव्हता. आतून वेगळाच ओरडण्याचा आवाज येत होता. शेवटी नाईलाजाने मी दरवाजा तोडून आत गेलो. माझ्यासोबत मागून माझी टीमही आत आली. आत आम्ही जे काही पाहिलं ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं. मी अगदी स्तब्ध झालो होतो, कारण वामन जमिनीपासून काही अंतर वर हवेत तरंगत होता. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मन मानायला तयार नव्हतं. कसं शक्य आहे हे? तितक्या टीममधल्या एकाने जोरात त्याच्या नावाने हाक दिली. तसे धाडकन तो खाली कोसळला आणि पडल्या पडल्या झपकन उठून ड्रॉइंग रूमच्या दिशेने धावत सुटला. तो अगदी एखाद्या जनावरासारखा धावत होता. मी पटकन माझ्या सहकाऱ्यांना खुणावले. तसे आम्ही दोघांनी त्याला पकडून त्याच्याच खोलीकडे खेचत आणले. सुटण्यासाठी त्याची धडपड चालू होती, पण आम्ही 2 ते 3 जण असल्याने त्याला आमच्या तावडीतून सुटता येत नव्हतं. कसेबसे त्याला खुर्चीवर बसवून बांधले आणि एक एनेस्थेटिक इंजेक्शन दिले. काही वेळानंतर मी त्या खोलीतून बाहेर आलो. घडलेला प्रकार अनाकलनीय होता. मला कळत नव्हतं की हा काय प्रकार आहे. कसलाही आधार न घेता हवेत तरंगणे, की फक्त दिसताना तसे दिसले आणि तो कशावर उभा होता. पण मी नीट पाहिले होते तिथे तर काहीच नव्हते. मनात असंख्य विचारांचं काहूर माजलं होतं. तसे मागून विनायक हवालदार धावत आला. साहेब, एक सांगायचं होतं तुम्हाला. मला वाटते की त्याच्याकडे एखादी ऊर्जा असावी. ऊर्जा? कसली ऊर्जा? काय बोलताय? साहेब, मला वाटतंय एखादं भूत वगैरे किंवा त्यातलं काहीसं असेल साहेब. त्याचे बोलणे ऐकून मला हसू आवरले नाही. मी त्याला म्हणालो, काय विनायकराव, म्हणजे मनात येईल ते बोलताय तुम्ही? अहो, पोलीस खात्यात आहात तुम्ही. जरा भान ठेवा. या अशा गोष्टी शोभत नाहीत तुम्हाला. एव्हाना 5 वाजत आले होते. फ्रेश होऊन मी गावात आलो. आता माझ्या परीने चौकशी करायची ठरवली. जवळपास 8 ते 10 जणांकडे विचारपूस केल्यावर फक्त एकच उत्तर मिळाले.
तो तलाव पछाडलेला आहे. त्या तलावात एक हडळ आहे जी 5 वर्षांखालील मुलांना अक्षरशः गिळंकृत करते. ती बऱ्याच वर्षांपासून तिथे आहे, सुप्त अवस्थेत असते आणि दर काही वर्षांनी ती पुन्हा सक्रिय होते. यावर विश्वास ठेवणं दूर, पण या सगळ्या निव्वळ भाकड कथा वाटल्या. तितक्यात मला फोन आला. साक्षीची प्रकृती पाहण्यासाठी आम्ही रुग्णालयात गेलो. आता मात्र ती ठणठणीत वाटत होती. आम्ही पुन्हा तिला त्या रात्रीबद्दल विचारले. यावेळेस तिने आम्हाला पूर्ण माहिती दिली. सर, ते प्राणीसदृश्य जे काही होतं त्याने त्या मुलीला त्या सेफ हाऊसमध्ये नेलं. मीही आत गेले त्यांच्या मागे, तर ती मुलगी चालत त्या घराच्या तळमजल्यावर गेली. मीही तिच्या मागे जाणार तितक्या जोरात माझ्या डोक्यावर फटका बसला आणि मी बेशुद्ध झाले. तिचे बोलणे ऐकल्यावर मी पटकन विचारले, पण साक्षी मॅडम, तुम्ही भिजलेल्या का होत्या? आम्ही जेव्हा तुम्हाला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर ओलं होतं. त्यावर ती विचारात पडली आणि म्हणाली, सॉरी सर, पण मी ओली कशी झाले ते माझे मलाच माहीत नाही. मी ठीक आहे म्हटलं आणि बाहेर आलो. तिला डिस्चार्ज देण्यासाठी प्रोसिजर करून आम्ही परत सेफ हाऊसवर आलो. एव्हाना सब इन्स्पेक्टर वामन शुद्धीवर आला होता आणि विचारत होता की त्याला का बांधलं आहे. आम्ही त्याला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि त्याला धक्काच बसला, कारण त्याला घडलेला प्रकार काहीच आठवत नव्हता. मी त्याला सोडायला सांगितलं आणि त्या हाऊसमधल्या तळघरात जाण्याचा दरवाजा उघडला. जसा मी दरवाजा उघडला तसे वामन जवळजवळ पिसाळालाच, एखाद्या जनावरासारखा. त्याने अचानक आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली, पण वेळेचे गांभीर्य लक्षात घेता आमच्या एका सहकार्याने त्याच्या डोक्यात एका अवजड वस्तूने प्रहार केला. तसे तो धाडकन जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याला उचलून पुन्हा त्या खुर्चीला बांधून ठेवलं आणि मी एकाला घेऊन त्या तळघरात गेलो. एक छोटा दरवाजा होता आणि खाली जायला जिना होता. जसजसे मी पायऱ्या उतरून खाली जाऊ लागलो तसे अतिशय कुबट घाण वास येऊ लागला. नकळत माझा हात नाकावर गेला, कारण तो वास असह्य करणारा होता. मी खिशातून मोबाईल काढला आणि फ्लॅशलाईट सुरू करून समोर धरला. मी पाहत असलेले दृश्य भयंकर होते, कारण तिथे अनेक लहान मुलांची प्रेतं उभी लटकावली होती. त्यांच्या मानेवर, हातावर, पोटावर ब्लेडने केल्यासारख्या धारदार खुणा होत्या. अतिशय निर्घुणपणे त्यांना संपवले असावे याची प्रचिती मला पाहता क्षणी आली. एक एक करत मी चेहरे पाहत होतो. त्यात मला कमिशनरच्या पुतण्याचा मृतदेह दिसला. मी पटकन इतर सहकाऱ्यांना बोलावले आणि त्या तळघराचा प्रत्येक कोपरा शोधायला सांगितला. त्यासोबत फॉरेन्सिक टीमलाही फोन केला. तितक्यात एकाला तिथे औजाबोर्ड सापडला आणि त्याला लागूनच एक फोटो फ्रेम होती. पाहिलं तर एक कुटुंब असावं. मी सब इन्स्पेक्टरला चौकशी करायला सांगितली आणि तळघरातून बाहेर आलो. जवळपास सगळे मृतदेह मिळाले होते, पण हे सगळे कोणाचे कारस्थान असेल विचार करतच मी घरी आलो. 2 ते 3 दिवस कसे गेले काही कळलेच नाही. फोनची रिंग झाली. सब इन्स्पेक्टर रमेशचा फोन होता. त्या फोटोबद्दल त्याला माहिती मिळाली होती. त्या सेफ हाऊसमध्ये राहणारं कुटुंब होतं ते. त्या माणसाचे नाव राजू, त्याची पत्नी सोनाली आणि 2 मुली शिवानी आणि रेवती. राजू रेल्वे तिकीट कलेक्टर होता आणि सोनाली गृहिणी होती. शिवानी आणि रेवती शाळेत शिकत होत्या. या घरात राहायला आल्यावर 2 वर्षांनी गूढरित्या राजूचा मृत्यू झाला आणि पुढच्या वर्षभरात त्या दोन्ही मुली गायब झाल्या.
सोनालीच्या मनावर परिणाम झाला आणि नाईलाजाने तिला मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आले. मी सब इन्स्पेक्टर रमेशला सांगितलं की या सोनालीला भेटण्याची परवानगी काढून मला कळव, कारण तिला भेटून काही माहिती मिळू शकते का ते पाहावं लागेल. त्याने दुसऱ्याच दिवशी परवानगी काढली आणि आम्ही सब इन्स्पेक्टर साक्षी सोबत तिला भेटायला गेलो. तिला भेटण्याआधी आम्ही रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की ती नेहमी घाबरलेली असते, मनात येईल ते यथेच्छपणे बडबडते, कधी उदास असते आणि दुसऱ्या क्षणी रडते आणि मग अचानक हसते. तिची मानसिक अवस्था पूर्णपणे बिघडली आहे. तिला भेटून तुम्हाला काहीच मिळणार नाही, पण तरी सुद्धा एक प्रयत्न करून पाहायचा होता. मी सब इन्स्पेक्टर साक्षीला म्हणालो, तुम्ही तुमच्या परीने तिला विश्वासात घ्या, विचारून बघा काही माहिती मिळते का. आम्ही रूमच्या बाहेरच थांबलो. साक्षी आत गेली आणि तिच्याशी बोलू लागली. बराच वेळ ती असंबंध बडबडत होती. साक्षी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण नंतर अचानक शांत झाली आणि सामान्य व्यक्तीसारखी सगळे बोलू लागली. आम्ही सगळेच तिला पाहून अचंबित झालो. मी बाजारातून नुकतेच परत आले होते. दोन्ही मुलींना भूक लागली असेल म्हणून मी त्यांना हाक मारली, पण त्यांनी उत्तर दिलं नाही. त्या नेहमी तळघरात खेळायला जायच्या, म्हणून मी खाली त्यांना पाहायला गेले. खाली गेल्यावर कळले की त्या दोघेही त्या औजाबोर्डवर खेळत आहेत आणि नुसत्या खेळत नव्हत्या तर आपल्या मरण पावलेल्या वडिलांना बोलवत होत्या. मी त्यांना ओरडले आणि तिथून उठून बाहेर जायला सांगितलं, पण मला लक्षात आलं की हे सगळे करण्यासाठी मला खूप उशीर झालाय. शिवानी वेड्यासारखी वागू लागली. मी घाबरून तो बोर्ड फेकून दिला आणि त्या दोघींना खेचतच बाहेर घेऊन आले. आधीच माझा नवरा गेल्याने मी नैराश्याच्या अधीन गेले होते आणि त्यात हे सगळे. रात्री शिवानी पुन्हा वेड्यासारखी वागू लागली. उठली आणि मला म्हणाली, रेवतीची तब्येत बरी नाही, ती बाहेर झोपली आहे. मी पटकन उठून पाहायला गेले आणि भीतीने माझं सर्वांग शहारलं. विजेचा तीव्र झटका लागल्यासारखे मी जागीच खेळले, कारण रेवतीचं पोट कोणीतरी फाडलं होतं. तिचं निर्जीव शरीर तसंच पडलं होतं, पण फक्त डोळे सताड उघडे छताकडे पाहत होते. मी मदतीसाठी घराबाहेर धाव घेणार तितक्यात डोक्यात जोराचा प्रहार झाला आणि मी जागीच बेशुद्ध झाले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा पुन्हा त्या तळघरात होते. माझे हात आणि पाय त्या खुर्चीला बांधले होते. डोळे उघडल्यावर पहिले दृश्य दिसले आणि माझे डोके सुन्न झाले. शिवानीने तिथल्या फरशा काढून एक खड्डा खणला होता आणि त्यात रेवतीला ती पुरत होती. मी सुटण्याचा प्रयत्न करू लागले, ओरडू लागले, किंचाळू लागले. शिवानीला थांबवण्याचा हातोनात प्रयत्न करू लागले. तसे शिवानी एकदम थांबली आणि म्हणाली, गप्प बस, मी शिवानी नाही. आवाज केलास तर तुला पण इथेच पुरेन. मी एकदम गप्प झाले. माझ्या दोन्ही मुलींना त्या हडळीने कायमचे संपवले. इतके बोलून ती दहाय मोकलून रडू लागली. मग अचानक थांबली आणि पुन्हा हसू लागली. बहुतेक पुन्हा तिला वेडाचा झटका आला असावा. इथे आम्ही सगळे ऐकून सुन्न झालो होतो. जर हे खरंच असं घडलं असेल तर तिला वेड लागणं साहजिक होतं, पण या सगळ्यावर विश्वास ठेवणं योग्य आहे की नाही ते मला कळत नव्हतं. आम्ही परत येत असताना तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या डोक्यात पुन्हा पुन्हा घोळत होती. हडळ हडळ आहे असे ती म्हणाली होती. गावातली लोकही तो तलाव शापित आहे असे म्हणत होते. काहीतरी तथ्य नक्कीच असेल यात, पण मग शोधणार कसे? औजाबोर्ड? नाही नाही, नको, हा निव्वळ मूर्खपणा आहे. पण एकदा प्रयत्न करून बघायला काय आहे? काही होणार नाही हे मन सांगताय, पण काही झालेच तर या केसचा छडा लावता येईल. यावेळेस माझ्या टीमशिवाय मी हे करायचे ठरवले.
सोबतीला गावातल्या एका जाणकार व्यक्तीला घेतले. त्याच रात्री सेफ हाऊसमध्ये गेलो. आत येऊन थेट तळघरात गेलो. तो औजा बोर्ड घेतला आणि जमिनीवर मांडी घालून बसलो. समोर तो जाणकार व्यक्ती बसला. त्याने सांगितल्याप्रमाणे त्यावरच्या नाण्यावर मी एक बोट ठेवले, तसे त्यानेही एक त्याचे बोट ठेवले. त्याच्या जवळच्या पुस्तकातून तो काहीतरी वाचू लागला. बराच वेळ उलटला, पण काहीच जाणवत नव्हतं. मला जे वाटत होतं तेच झालं. मी सुद्धा माझं काम सोडून हे काय मूर्खासारखं करत बसलोय असे मनात बोललो. आणि तितक्यात अगदी माझ्या कानाजवळ कसलीशी घरघर जाणवली. आमच्या दोघांशिवाय कोणीतरी आलं होतं त्या तळघरात, जे जोरजोरात श्वास घेत होतं. मी काही बोलणार तितक्या समोरच्या व्यक्तीने मला शांत राहण्याचा इशारा केला. त्याने पुन्हा त्याच्या जवळच्या पुस्तकातून काहीतरी वाचायला सुरुवात केली आणि बोट ठेवलेले नाणे गुडबाय या अक्षरावर सरकू लागले. तसे अतिशय किळसवाण्या आवाजात एक कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली आणि एकदम सगळे काही शांत झाले. मी त्या जाणकार व्यक्तीला विचारलं तर तो म्हणाला की ती हडळ आता गेली आहे, पण कायमची नाही. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण त्या दिवसानंतर परिसरातला एकही मुलगा गायब झाला नाही. आम्ही पुन्हा एकदा सोनालीला रुग्णालयात पाहायला गेलो. यावेळेस मात्र ती फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होती, ती परत येईल, ती परत येईल, ती परत येईल, परत येईल. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.